खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगामध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी तुम्हाला व तुमच्या परिवारास होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज मी तुम्हाला एक होळीची कथा सांगणार आहे. पूर्वी राक्षस कुळात हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षस होता. तो स्वतःला खूप श्रेष्ठ समजत असे. देवतांसाठी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा परम भक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे स्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकशिपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचाही प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकशिपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णयही घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीचीही मदत घेतली. होलिका तिचे नाव होते. ती राक्षसी प्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकशिपूने एक लाकडाची चिता तयार केली. त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादला बसविले. परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे ते उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला. चला तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. उत्सव रंगाचा, पण रंगाचा बेरंग करू नका. वृक्ष तोडून होळी साजरी करू नका. नैसर्गिक रंगांचाच वापर करा. प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका. रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला इजा करू नका. होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.